शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज वाटू लागली आहे। कारणही तसंच आहे। पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा आणि आधुनिक पद्धतीने शेती करून मिळणारा नफा यात फरक आहे। असेच एक चिनी तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती वापरून मका पिकाचे एकरी 50 क्विंटल उत्पादन घेण्याची किमया कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। अशा प्रकारचं प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे। हे चिनी तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती नेमकी काय आहे हे समजून घेऊ कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ञ संतोष करंजे यांच्याकडून। नमस्कार मित्रांनो, जे पिकतं ते विकतं, मात्र जे विकतं ते पिकवलं जातं असं सांगणारं कृषी विज्ञान केंद्र या केंद्रामध्ये आज आपण आलेलो आहोत। आणि आज शेतकऱ्यांसाठी एक विशेष लागवड पद्धत, शेतकऱ्यांची कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी लागवड पद्धत आपण शेतकऱ्यांना दाखवणार आहोत। आपण पाहू शकता, मी आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये, जे की चीनचं जी काही लागवड पद्धत आहे, चीनचं जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान वापरून ही जी काही मका घेण्याचं यशस्वी उत्पादन या ठिकाणी घेण्याचं किमया कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून साधली। आणि ही जी काही चीनची लागवड पद्धत आहे, या लागवड पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणात भर पडत आहे। आणि या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ञ आहेत संतोष करंजे सर। आपण त्यांच्याशी बातचीत करू। सर, सर्वप्रथम काय सांगाल, ही जी काही चीनची जी लागवड पद्धती आहे आणि ही जी काही तंत्रज्ञान त्यांचं वापरलंय, कशा पद्धतीनं बेनिफिट शेतकऱ्यांना या ठिकाणी होतोय? निश्चित मका महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांना सरासरी उत्पादन आपल्याकडे 10 ते 15 क्विंटल पेक्षा जास्त येत नाही। पण या तंत्रज्ञानामध्ये हमखास 50 क्विंटल उत्पादन शेतकरी घेऊ शकणार आहे। तर ह्याच्यामध्ये लागवड पद्धत बदललेली आहे। चीनमध्ये जी पद्धत आहे ती एका एकरामध्ये 11 किलो बियाणं वापरलं जातं आणि आपल्याकडच्या पद्धतीमध्ये एकरी 8 किलोच बियाणं वापरलं जातं। जरी बियाणं वाढवलं तरी त्यांनी लागवडमध्ये थोडासा बदल केलाय। तो जर शेतकऱ्यांनी समजून घेतला तर निश्चित त्यांना हमखास 50 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन येणार आहे। ही जी काही लागवड पद्धतीचं आता तुम्ही सांगितलं, हे जे काही प्लॉट आहेत, या प्लॉटवर तुम्ही आपल्या लोकांना समजून सांगा की कशा पद्धतीने ही लागवड पद्धत आता ही पद्धत आपली नेहमीची आहे। आपण 2 ओळीतलं अंतर 1.5 ते 2 फूट ठेवतो आणि रोपातलं अंतर आपण 9 इंचाचं ठेवतो। तर या पद्धतीने आपल्याला 8 किलो बियाणं लागतं। आणि त्याच्या विरुद्ध चिनी पद्धतीमध्ये काय केलंय, एका जागेवर 2 बी लावलेले आहेत। हे दोन्ही तुम्हाला दिसतात अगदी सनसनीत ठोंब आलेले आहेत। हे दोन्ही पण कंस, तुम्ही कंसावर पण या, कंसही त्याची एकसारखी दिसतील। एका जागेवर 2 बी आणि जवळपास 12 फुटापेक्षा जास्त ही मका वाढलेली आहे। आता ह्याच्यामध्ये एका जागेवर 2 बी असल्यामुळं 11 किलो बियाणे लागलेले आहे। आता ह्याच्यामध्ये दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या अजून थोडं आतमध्ये येऊ आपण। आणि इथं पहा की या ठिकाणी हा 2 जोडओळीनंतर पट्टा ठेवलेला आहे। हा पट्टा सगळ्यात महत्वाचा असतो, कारण याला सूर्यप्रकाश खूप लागतो, वरपासून खालीपर्यंत सूर्यप्रकाश जातो। आणि दुसरं सगळ्यात महत्वाची बाब आहे की ह्याला फोटोसिंथेसिस किंवा परागीभवन चांगलं होण्यासाठी हे लागवड अंतर सगळ्यात महत्वाचं राहतं। फोटोसिंथेसिस सूर्यप्रकाश खाली गेल्यामुळे मिळतो। आणि परागीभवन म्हणजे ह्याच्यावर नर फुल आणि मादी फुल एकाच झाडावर आहे। वरचा जो परागकण आहे तो नर आहे आणि कणीस म्हणजे मादी आहे। त्या मादीवर हा परागकण पडला तर अतिशय चांगल्या प्रकारे हे कणीस भरतं। तर हे तुम्हाला कणीस पूर्णपणे शेवटपर्यंत भरलेलं दिसेल। हे शेवटपर्यंत कणीस भरलेलं आहे आणि त्याचा परागकण हा बरोबर पानामध्ये न अडकता ह्याच्यावर पडतो। हे सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान याच्यामध्ये आहे। एका एकरामध्ये 35,000 रोपांची संख्या म्हणजे एका कणसाला 150 ग्राम दाणे भरले तर वजन भरतो बरोबर आपल्याला 49 क्विंटल। काही शेतकऱ्यांनी 55 क्विंटल पण उत्पादन काढलेलं आहे। यासाठी ही लागवड पद्धत शेतकऱ्यांनी जर समजून घेतली, आपल्याला लागवड करताना फार सोपं आहे। 4 फुटावर एक लॅटरल ओढून घ्यायची आणि 40 सेंटीमीटरवर ड्रिपर आहे। त्या ड्रिपरच्या एका बाजूला 2 बी आणि दुसऱ्या बाजूला 2 बी 8-8 इंचावर जर टोकन केले तर सरसकट आपल्याला रोपांची संख्या तेवढी मिळते। सर, यामध्ये प्रामुख्याने ही जी काही लागवड पद्धत तुम्ही आता सांगितली, चीनचं जे तंत्रज्ञान सांगितलं, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात कशी वाढ होणार आहे ते एकदा सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी। नॉर्मल पद्धतीमध्ये आपण 25 क्विंटल पेक्षा जास्त जाऊ शकत नाही। इकडच्या बाजूला जी पद्धत आहे याच्यामध्ये 50 क्विंटल हमखास उत्पादन येणार आहे, कारण हे कंस भरण्याचं प्रमाण आणि कंसांची संख्या ही जास्त आहे। इकडे 25,000 कंस आहेत आणि इकडे 35,000 कंस आहेत। हा फरक, कारण एका जागेवर 2 बी लावलेत आणि दोन्ही एकसारखे पोचलेत, कारण ह्याला एनर्जी जास्त मिळते। सूर्यप्रकाश, प्रकाश संश्लेषण आणि परागीभवन या दोन्हीसाठी ही सगळ्यात महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे। आणि चीनमध्ये 100% या पद्धतीची लागवड करणं कंपल्शन आहे। आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की कोणत्या पद्धतीने लागवड करावी। ज्यांना
हे तंत्रज्ञान जाणून घ्यायचं त्यांनी केविकी मध्ये 16 ते 20 जानेवारीला प्रदर्शनला निश्चित यावं आणि पाहावं. आपण ते केलेलं आहे. नक्कीच सर, हे जे काही तुम्ही आता सांगितलं चिंच जे तंत्रज्ञान आहे, चिंचची जी लागवड पद्धती आहे, इथल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने काय आव्हान कराल, कशा पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे आणि ह्या लागवडीचं कसं महत्व तुम्ही समजून सांगून काय आव्हान कराल कृषी प्रज्ञाचे? सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की जे लागवड तंत्रज्ञान जे आहे ज्याच्यामध्ये हमखास उत्पादन वाढते ते तंत्रज्ञान स्वतः त्यांनी इथे येऊन पाहावं. लागवड पद्धतीमध्ये आपण काय बदल केलेले आहेत हे त्यांनी समजून घ्यावं आणि टोकन करताना स्वतः बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. कारण शेतकऱ्याला असं वाटतं की ह्या पद्धतीने लागवड करणं अवघड आहे, पण आम्ही दोन्ही पद्धती समोर दाखवलेल्या आहेत. नेहमीची पद्धत आणि आपली सुधारित पद्धत, ह्या पद्धती इथे येऊन पाहिल्यात आणि त्यांनी समजून घेतल्या तर निश्चित 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन ते एका एकरामध्ये काढणार आहेत. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर. हे होते कृषी तज्ञ संतोष करंजे सर. यांच्या माध्यमातून इथल्याच शेतकऱ्यांना एक आवाहन करण्यात आलेलं आहे की 16 जानेवारी पासून जे कृषी प्रदर्शन चालू होते 20 जानेवारी पर्यंत हे कृषी प्रदर्शन सुरू असणार आहे. शेतकऱ्यांनी इथल्या नाविन्यपूर्ण जे काही शेतीसाठी जे काही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले आहेत या प्रात्यक्षिकाला त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे. आणि ही जी काही मकेची लागवड आहे या मकेच्या लागवडीमध्ये जे चीनचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे, जे चीनची लागवड पद्धती वापरलेली आहे ही इथल्या शेतकऱ्यांनी पाहिली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या उत्पादन जे काही उत्पादन आहे या उत्पादनामध्ये साहजिकच वाढ होईल आणि इथला शेतकरी आर्थिक सुलभ झाल्याशिवाय राहणार नाही असं मत देखील त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलंय. यामुळे इथल्या शेतकऱ्यांना म्हणजे तालुका असेल आसपासच्या परिसरातल्या आसपासच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, जर आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर या कृषी विज्ञान केंद्रातील या प्रात्यक्षिकाला नक्की भेट द्या. ही भेट दिल्यानंतर आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने लागवड करावी, कशा पद्धतीनं कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यावं हे प्रात्यक्षिक या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्याच संदर्भाचं मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.